सिद्धिविनायक गॅस सर्व्हिसमधील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न, कामगार कायद्यांचे पालन होते का? शेगाव शहरातील सिद्धिविनायक गॅस सर्व्हिस येथे कार्यरत असलेल्या सिलेंडर वितरण कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करत आपल्या कामगार हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. गेल्या अनेक वर्षापासून एजन्सीमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 20 कर्मचाऱ्यांना नियमित वेतन, विमा संरक्षण ओळखपत्र तसेच हजेरी नोंदणीची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एजन्सीकडून मासिक वेतन दिले जात नाही. ग्राहकांना सिलेंडर वितरित केल्यानंतर बिलावरील रक्कम एजन्सीकडे जमा करायची आणि ग्राहकांनी स्वच्छेने दिलेल्या अतिरिक्त रकमेतूनच आपला उदरनिर्वाह करायचा अशी व्यवस्था वर्षानुवर्षे सुरू असल्याचा दावा कामगारांनी केला आहे. काही ग्राहक 10 ते 20 रुपये देतात आणि काही अधिक देतात, तर काही जण कोणतीही अतिरिक्त रक्कम देत नसल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे एजन्सी मालकाचे म्हणणे आहे की त्यांना कामगारांसाठी स्वतंत्र कमिशन किंवा निधी मिळत नसल्याने कामगारांना वेतन देऊ शकत नाही. सिलेंडरच्या निर्धारित किमतीचा संपूर्ण हिशोब एजन्सीकडे जमा करावा लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता हा एजन्सी मालक आणि कामगार यांच्यातील प्रश्न असल्याचे सांगण्यात आल्याचीही माहिती कामगारांनी दिली. मात्र यामुळे अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रश्न पहिला, सुमारे 20 कर्मचारी नियमितपणे काम करत असताना त्यांची अधिकृत नोंद आहे का? प्रश्न दुसरा, कर्मचाऱ्यांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन दिले जाते का? प्रश्न तिसरा, वेतन नोंदवही, हजेरी रजिस्टर आणि पगार पावत्या उपलब्ध आहेत का? प्रश्न चौथा, सिलेंडर वितरणासारखे जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे का? प्रश्न पाचवा, कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात आले आहे का? प्रश्न सहावा, ग्राहकांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेला वेतनाचा पर्याय मानता येईल का? प्रश्न सातवा, कामगार विभागाने या प्रकरणाची कधी तपासणी केली आहे का? प्रश्न आठवा, संबंधित BPCL कंपनीने आपल्या वितरकाकडील कामगार कल्याणच्या बाबींची पडताळणी केली आहे का? प्रश्न नववा, अनेक वर्षापासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या या व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? कामगाराच्या आरोपामुळे आता हा केवळ एजन्सी आणि कर्मचाऱ्यांमधील वाद राहिलेला नसून कामगार हक्क, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे कामगार विभाग, पुरवठा विभाग आणि संबंधित BPCL कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे. मेरा नाम शेख सोहेल है. मैं सिद्धिविनायक भारत गैस एजेंसी में हम सब कर्मचारी काम करते हैं. हमको ये जो है ये हमारे पहले की जो है आदमी ये तकरीबन 20 साल से उसके पहले से काम कर रहे हैं. अभी क्या हुआ, असल में हम सुबह से यहाँ पर बैठे इसलिए कि हमारे को पेमेंट नहीं है. हमको पेमेंट नहीं, हम मालक से बोल रहे हैं कि हमको पगार चालू करो, क्योंकि हमको ये जो है कस्टमर से पेमेंट नहीं मिलता है. अभी तक कि हमको कुछ पगार नहीं थी. अभी सब हम यहाँ पर बैठे हुए हैं, मालक से बात कर रहे हैं. मालक कुछ बात करने को तैयार नहीं है. हमारी एक ही मांगनी कि अब हमको पेमेंट चालू करो, क्योंकि हमको बढ़ती महंगाई की वजह से कुछ भी पगार और ये धूप की वजह से हमको जो है कुछ पुर नहीं रहा. उसके हिसाब से हम कुछ यहाँ पर क्या बोलते तो पगार वगैरह नहीं मिलने की वजह से हम काम बंद कर रहे हैं.